स्थितीमध्ये त्याची गोलंदाजी ही तितकीशी महत्वाची राहील. यावेळेचा बॉल बॉलर बॅक टू द ड्राइव्ह झेलनी सेटला. अशा रीतीच्या कॅचेस पकडल्या नाही जात राजी पाटील, ते हातात चिटकतात. चिटकला नाही तर चटका दिला या फटक्याने. रोहन शेठ लबडे साहेब यांच्या माध्यमातून बॅटिंग करणारा संघ अर्थात मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय तो तलवली संघ. आणि प्रत्येक षटकार आणि प्रत्येक चौकार 3 बॉल 3 चौकार 3 बॉल 3 षटकारासाठी तब्बल कॅश प्राइज आहे 1000 रुपयाचा. रोशन शेठ लबडे साहेब यांच्या माध्यमातून कॅश प्राइज आला आहे. पुढचा बॉल उजव्या शीच्या बाहेर बॅटची आतली कडा घेतली. शॉट फाईन लेगला. वेगाने क्षेत्ररक्षक चेंडूवरती आल्यात. रन्स पुन्हा एकदा इथे कंप्लीट करण्यात येत असताना पाहायला मिळाले. विथ द बॅट मोठी एज लागली होती आणि अर्थात चेंडूने वळण नाही तर काटा बदलला होता या बॉलला बॅटला ब्रश झाल्यावरती. यावेळेस बॉल इथे डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. कव्हर्सला चेंडू ट्रॅव्हल झाला. एक सिंगल येत असताना आपण पाहत आहोत. स्कोर कार्ड वरती धावा आपण पाहत आहोत जिथे धावफलकावरती अत्याचार. तलवली संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. यावेळेचा बॉल दे घुमा के चेंडूला पाठवलं. लगा तो 6 ठोकला षटकार. नंबर 45 प्रेक्षक वर्ग तिथे आहे. या आपल्याला आयवा कॅच साठी टी शर्ट दिली जाईल. या चला त्वरित प्रेक्षक वर्गासाठी भरपूर काय या स्पर्धेने खूप मोठी उच्चांक अशी गाठलेली पाहायला मिळते. इथे आल्यानंतर प्रत्येकाला हिवा वाटेलला अशा स्वरूपाचं आयोजन पाहायला मिळत आहे. आयवा कॅच घेतलंय होय. प्रेक्षक वर्गाला आपण आमंत्रित करतो देखील आहोत. जर्सी नंबर 45 ची जर्सी परिधान केली मैत्री 11 भातानपाडाचा खेळाडू आहे तो. या आपण आमंत्रित करूयात. त्याला दिली जाईल एक आकर्षक टी शर्ट्स. आदरणीय झेल घेणारा बोलूया आपण बिडी, कारण बिडी बोलल्यावरती दुसरंही काहीतरी वाटायचं. आणि लाईव्हला आपण आहोत. स्कोर कार्ड वरती 10. कारण हल्ली ना सर्वाधिक जास्त समालोचकाच्या क्लिप व्हायरल झाल्यात. तुम्ही काही दिवस मागे वळून पाहिलात तर त्यामध्ये समालोचकांचं नाव जास्तीचा उल्लेख होतो. मला कोणाची नावाची यादी घ्यायची नाहीये, परंतु या गोष्टी सातत्याने घडतात. धावफलकावरती धाबा त्या 10 पहिल्या षटकाचा खेळ संपला. गोलंदाजी मार्कवरती महेश भोईर. लोड फुलटोस वेगवान चेंडू इथे पाहायला मिळाला. ऑन साइडला खेळ क्षेत्ररक्षक आहे. डीप मधून चेंडूवरती येईल. एक धाव निश्चित. दुहेरीचा प्रयत्न अंगलट आलाय की काय. 2 धावा इथे कंप्लीट करण्यात येत असताना आपण पाहिल्यात. वेगाने 2 धावा इथे कंप्लीट करण्यात आल्यात. या मागील मॅच वर जिथे मागील बॉल वरती कॅच घेणारा भाविक आहे, परंतु भाविकला मला वाटतं या विभागामध्ये भाविक कमी परंतु बीडीने जास्त ओळखलं जातं. त्याला आपण ही आकर्षक टी शर्ट देत आहोत. आदरणीय अभिनव दातार, जगदीशजी काठावले साहेब यांच्या माध्यमातून ही आकर्षक टी शर्ट्स आहेत ती आपण देत आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण वादना तळवली संघ खेळतोय, परंतु यश मालकर तलवलीचे एक युवा समालोचक आहेत. त्यांचाही आवाज आपण सातत्याने ऐकतो. आणि मयूरजी पाटील यांचे जवळचे मित्र देखील आहेत. फुलर लेनचा बॉल लोअर फुलटोस बनवला. ऑन साइडला खेळलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. तळवली संघाच्या वाट्याला आलेली बॅटिंग आहे ना, इथे एक मोठं डोंगर उभं करावं लागेल धावांचं. कारण धावसंख्येचा पाठलाग करत असताना इथे आपण अनेक वेळेला पाहिलंय की संघांना कष्ट साध्य झालंय, धावा आलेल्या नाही आहेत. आणि म्हणून की काय इथे एक मोठी धावसंख्या उभी करावी लागणार आहे. स्कोर कार्ड वरती धावा एकेरीच्या मदतीने आहेत त्या 13 ऑन दी बोर्ड. पुढचा बॉल डावे गेस्टी वरती दिशाहीन चेंडू इथे पाहायला मिळाला. गोलंदाजाला दंडित करण्यात येईल. पंच वळल्यात आणि सांगितलंय टायटॅनिकची पोच देत असताना इथे व्हाईट बॉल घोषित केलाय.
एक्स्ट्रा रन आली आहे. संघाची धावसंख्या 14. 14 ऑन दी बोर्ड. आजचा दिवस अर्थात काळा दिवस 14 फेब्रुवारी. संपूर्ण भारत वर्षामध्ये काळा दिवस म्हणून या दिवसाकडे पाहिलं जातं. हा फॉर्म पूल चेंडू ऑन साइडला सीमारेषेच्या बाहेर झालाय गुल. धावा येतील त्या 6. हा आलाय षटकार. गाव गाव में शहर शहर में इलाके में कोणी टक्कर देऊ नका आणि आमच्या भाऊला कोणी हलक्यात घेऊ नका हे सांगण्याचा प्रयत्न संघ करत असेल. कारण सुमित मालकरच्या बॅटमधून 2 षटकार आलेत. 20 समीर मालकरच्या बॅटमधून येणारे 2 षटकार पाहायला मिळालेत. 20 धावा धावफलकावरती आहेत. त्याचा टान्स पाहतो, झोकून खेळतो, वाकून खेळतो, चेंडूवरती नजर ठेवतो. हाफ ट्रॅकर बॉल वरती ज्यावेळेला तुम्ही जास्तीचे बेंड होता ना, पूल चांगले खेळतायत. आता ऑन साइडला खेळलेला स्ट्रोक होता, डीप मध्ये खेळलाय, सिंगल मिळते, दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय. सेकंड रन इथे रिक्स घेतली आहे. धावा प्राप्त केल्यात त्या 2 संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने इथे 22 धावा धावफलकावरती आहेत. 22 रन्स ऑन दी बोर्ड. धावा येत असताना पाहायला मिळाल्यात. स्कोर कार्ड वरती 22 धावा धावफलकावरती आपण पाहत आहोत. षटक क्रमांक 2 महेश भोईर गोलंदाजी करतोय. जर्सी नंबर 44. 4 षटकांची मॅच आहे, विसरून चालता कामा नये. ऑफ ट्रॅकर आणखीन एक तडाखा. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आकाशाला गवस निघालत. षटकार. षटकार येत असताना पाहायला मिळालाय. समीर मालकरच्या बॅटमधून षटकार येत असताना संघाची धावसंख्या 28 धावा धावफलकावरती आहे. समीरच्याही जर्सीवरती 45 नंबर आहे. सर्वाधिक खेळाडूला आज पात्र पाहायला मिळालं ना, त्यांच्या जर्सीवरती 45 नंबर आहे. परंतु मित्रांनो, ज्याच्या जर्सीवरती 45 नंबर आहे ना, तो 40+ आहे. ज्याच्या बॅटमधून षटकार आलाय. पुढचा बॉल उजव्या एसीच्या बाहेर. आणखीन एक चेंडू जो दिशाहीन राहिलाय. क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो ना, क्रिकेट असू द्यात किंवा आयुष्य, अनुभव हा नेहमीच प्राध्यापकाचं काम करतो. आणि इथे मैदानाच्या आतमध्ये एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव दांडगा या खेळाडूकडे. समीर बॅटिंग करतोय. खोलात आणखीन एक धमाका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. थँक्यू. इथे षटकार येत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या तब्बल 35 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकामध्ये 10, दुसऱ्या षटकामध्ये 25 आल्यात. आणि या 25 धावा कुठून काढण्यामध्ये सर्वाधिक मोलाचा हातभार आणि वाटा राहिलाय तो समीर मालकरचा. 25 धावा आल्या. समीर मालकरने एक चांगल्या दर्जाची बॅटिंग केली. 4 षटकार आल्यात त्याच्या बॅटमधून. काय बॅटिंग करतोय पहा. मैदानाच्या आतमध्ये 4 षटकार त्याने ठोकलेत. जणू प्रतिस्पर्ध्याला आणि या मैदानावरती प्रत्येकाला तो सांगण्याचा प्रयत्न करतोय, विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने सामर्थ्य नाशवंत नाही, छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, अडू शकेल मजला अशी कोणतीही भिंत नाही. थांबवायला या खेळाडूला कोणी तयार नाही आहे, कारण मैदानाच्या आतमध्ये दर्जेदार खेळ या खेळाडूने केलाय. समीर आणि समीर. राहुल भोईर आलेत गोलंदाजी मार्क वरती दाखवत असताना पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक रोशनने टाकलं, दुसरं षटक महेशने टाकलं, तिसरं षटक राहुल पाहायला मिळाले.
त्याच्या पाठीमागे केवळ भोईर लावायचा, कारण तिन्ही भोईर, रोशन भोईर, महेश भोईर आणि राहुल भोईर. तिसऱ्या षटकाच्या दरम्यान गोलंदाज राहुल सज्ज होतोय. उजव्या एसीच्या बाहेर हा चेंडू जिथे मात्र पाहायला मिळाला. गोलंदाजाला दंडित करण्यात येते. एक्स्ट्रा रन येत असताना अतिरिक्त धावेने सुरुवात झाली या षटकाची. 36 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. व्हाईट बॉल आलाय या स्पर्धेतला. 36 धावा धावफलकावरती आणि 36वा व्हाईट बॉल देखील उजव्या एसीच्या बाहेर. आणखीन एक चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागेल. गोलंदाजी करत असताना कोण बदलणं गरजेचं राहतं, परंतु दृष्टिकोन हा तोच ठेवावा लागतो. गोलंदाज कोण बदलताय, दृष्टिकोन जो मात्र खराब पाहायला मिळालाय. चला नेक्स्ट मॅच काही क्षणामध्ये पाहायला मिळेल. उजव्या एसीच्या बाहेर आणखीन एक चेंडू कट करण्याचा प्रयत्न. इथे फलंदाजाने इथे खेळाडू वृत्ती दाखवली आहे. सुजितने आपला मैदान इथे सोडत असताना पाहायला मिळाला. पंचांकडे अपील केली होती, गोलंदाजाने पाहिलीच नाही वाट, आणि अर्थात खेळाडू वृत्ती दाखवत असताना मैदान सोडलंय ते सुजित मुंडेने. उजव्या एसीच्या बाहेर टाकले, परंतु राहुल भोईरला जसा सूर गवसला त्याने विकेट प्राप्त केली आहे. मागू नको आधार, तुझं शोध तू दार, तू चाल एकला, अर्थात एकट्यानेच तुला इथे कामकाज करावं लागणार आहे. तुझी तुलाच पुरी करायची हौस, आकाश उंच उडायची, गाड्या तयारी ठेवर म्हणायची, कधी झुकायची आणि कधी नडायची. तलवली गावासाठी जर का इथे धावा गोळा करायच्या तर स्ट्राइक एंड वरती समीरला आणावा लागणार आहे. पहिला बॉल फेस करत असताना मयूरच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पहिल्याच बॉलवरती चौकार. ला 16वा फलंदाज ज्याच्या बॅटमधून चौकारानं अकाउंट ओपन करण्यात आलंय. संघाची धावसंख्या 41, 41 रन्स ऑन दी बोर्ड. यावेळेला देखील समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन ग्राउंड, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. स्ट्रेट हिट, ग्रेट हिट, चौकार. काय स्ट्रोक पाहायला मिळाला. समोरच्या दिशेने सरळ बाटने इथे केला. हा ड्राईव्ह जो होता ना, मुंबईचा क्वीन नेकलेस समजला जाणाऱ्या मरीन ड्राईव्ह पेक्षाही सुंदर होता हा स्ट्रेट ड्राईव्ह. काय चौकार आलाय पहिल्याच बॉल वरती. इथे चौकार ठोकल्यानंतर दुसऱ्या बॉल वरती आपण चौकार पाहिलाय. पुढचा बॉल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पुढचा चेंडू उजव्या एसीच्या बाहेर. आणखीन एक गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय, क्षेत्ररक्षक पोहोचतोय. आपला हजर जबाबीपणा चांगल्या रीतीने दाखवत असताना इथे आपण पाहिलंय संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते. या एकेरीच्या मदतीने या षटकामध्ये देखील धावा आल्यात. 47 धावा धावफलकावरती आहेत. 47 धावा धावफलकावरती इथे पाहायला मिळाला. तर रन्स आल्यात. संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकत असताना इथे पाहायला मिळते. पुढचा बॉल. आणखीन एक चेंडू हवेमध्ये राहिलाय. लॉंग ऑनला चेंडू सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल होत आहे. केवळ एकेरी धाव इथे प्राप्त होत असताना आपण पाहतो आहोत. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारेली. एक धाव महत्वाची आहे. याआधी मी उल्लेख केला होता की राजकारणामध्ये एका मताला, परीक्षेमध्ये एका गुणाला आणि क्रिकेटमध्ये एका धावेला महत्व फार आहे. कारण क्रिकेटची लाईफ लाईन आहे ती सिंगल. यावेळेला बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघतोय. थेट यष्टिरक्षकाचा वेध चेंडूने घेतलाय. 3 षटकांचा खेळ संपला. स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या
48 फलंदाज बाद. बॅटिंग करत असताना तलबली संघ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊयात. शेवटच्या षटकाचा खेळ येण्याआधी शेष आहे, परंतु त्याआधी मैत्री 11 भातानपाडा टीमचा कॅप्टन आणि यश 11 बारवई टीमचा कॅप्टन या. चला टॉस करण्यात येईल नेक्स्ट मॅचचा. तद्वर एक छोटीशी विश्रांती. डीजेकडून एक मधुर संगीत ऐकूया. निसर्गाच्या कुशीमध्ये उपसभापती चषकाचं हे आयोजन पाहिल्यानंतर प्रत्येकाला सेवा वाटेल. कारण एक भव्य दिव्य व्यासपीठ, प्रशस्त क्रीडांगण, चहूबाजूला सीमारेषा, अगदी त्याच वेळेला फ्लड लाईट, चांगल्या दर्जाच्या उच्च दर्जाचं समालोचन, उच्च दर्जाचा डीजे, लाईव्ह कव्हरेज, चांगल्या दर्जाचं सर्व काही अगदी चांगल्या दर्जाचं इथे पाहायला मिळालंय. आदरणीय उपसभापती साहेब, खऱ्या अर्थाने हे आयोजन पाहिलं ना की सर्व काही पाहिल्यानंतर हेवा वाटेल प्रत्येकालाच. कारण एकदम कार्यक्रम कसा ओके मध्ये आहे. 6 बॉलचा खेळ शेष. गोलंदाज सज्ज. उजव्या यष्टीच्या बाहेर आपण गोलंदाजी मार्क वरती शर्विन जुमारेला पाहतोय. पहिल्या बॉल वरती एक सिंगल आली आहे. शर्विनचा पहिला चेंडू जो उजव्या यष्टीवरती पाहायला मिळाला त्यावरती एक सिंगल येत असताना संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने वधारते, जिथे 49 धावा धावफलकावरती आहेत. एकंदरीत या गोष्टीकडे आपण मयूरजी पाटील पाहिलं ना की सर्वाधिक जास्त 45 जर्सी नंबर पाहायला का मिळाल्यात, याचं कारण हे असेल की रोहित शर्माचा हल्लीचा खेळ ना प्रत्येकाला आवडू लागलाय. कारण एक काळ होता की क्रिकेटमध्ये सिंगल आणि डबल जास्तीच्या घेतल्या जायच्या आणि क्रिकेटची भाकरी ही मात्र समजली जायची सिंगल आणि डबल्सला. परंतु सध्या घडीला पुलाव प्रत्येकाला आवडतो. चला बॅट्समन स्ट्राईक करण्यावरती 45 आहे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक देखील जर्सी नंबर 45. यावेळेला लांब लचक, लांब लांब लांब, सर्वाधिक लांब षटकार. चला नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येईल. दोन्ही टीमचे कॅप्टन या. एका बाजूला असेल बारवई आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना मैत्री 11 भातानपाडा. दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित व आपण टॉस करतो आहोत. षटकार आला. संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे ती एकंदरीत अर्धशतक कंप्लीट. 55 धावा धावफलकावरती आहेत. 55 ऑन द बोर्ड. पुढचा बॉल कमी गतीने टाकला. ऑन साइडला स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न केला. चारी मुंड्या चित केलं फलंदाज समीरला. 9 बॉल आणि 28 धावसंख्येवरती तो नॉट आउट आहे. 9 चेंडू आणि 28 धावा त्याच्या बॅट मधून आल्यात. संघासाठी मैदानाच्या आतमध्ये तो उभा राहिला आणि काय खेळ केलाय खेळाडूने. लोड फुल टोस ऑन साइडला, लांब लचक, जितका उंच तितकाच लांब षटकार. कॉल करण्यात आला. यस, अंपायर डिसिजन आहे का बॅटिंग टीमने डीआरएस घेतलाय. बॅटिंग टीमने चॅलेंज केलंय. बॅटिंग टीमने चॅलेंज केलं या निर्णयासाठी, कारण फेअर डिलिव्हरी होती आणि लांब लचक षटकार आला समीर मालकरच्या बॅट मधून. संघाची धावसंख्या 61 धावा धावफलकावरती आहेत. 61 धावा धावफलकावरती इथे पाहायला मिळाला. शेवटचं षटक शर्विन जुमारे देखील महागडा ठरत असताना पाहायला मिळालाय. 2 षटकार त्याच्या अगेन्स्ट आलेत आणि जिथे आपण 40 धावसंख्येवरती समीर मालकरला बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. आणखीन एक अर्धशतकाची चाहूल लागते की काय या मॅच मध्ये. कारण पहिलं अर्धशतक जे मात्र येत असताना पाहायला मिळालं होतं फलंदाज अजय ठोंबरेच्या बॅट मधून. फेअर डिलिव्हरी आहे. अजय ठोंबरेच्या बॅट मधून पहिलं अर्धशतक आपण या स्पर्धेतलं पाहायला मिळालंय. पुढचा बॉल कमी गतीने बॅटची आतली कडा घेतली. सिंगल घेण्याचा प्रयत्न. दोन्ही गाड्या एका रुळावरती आल्या होत्या. अपघात अटळ होता, परंतु मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे. फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होईल, परंतु जमेची बाब ही आहे की समीर आला स्ट्राईक एंडवर.
फास्ट रन्स मिळतील 4. हा आलाय चौका. बॅटिंग आवडली असेल ना तर टाळा व्हायला काही हरकत नाहीये. 45 नॉट आउट केलाय. 40+ आहे. जर्सी नंबर 45 आहे आणि धावाही आल्या त्या 45. समील मारकर च्या बॅट मधून 45 धावा. 13 चेंडू आणि 45 धावांची खेळी समीर मालकरच्या बॅट मधून पाहायला मिळाली. स्कोर कार्ड वरती धावा त्या 67 धावसंख्येचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवलंय. चला तळवली संघ, चला त्वरित मैदानाचा ताबा घ्या. चला त्वरित समीर मी लक्ष वेधेन. त्वरित मैदानाच्या आतमध्ये संघ येऊ द्यात. लाईनअप मध्ये चला त्वरित मैदानाच्या आतमध्ये येऊ द्यात संघ. आणि अगदी त्याच वेळेला मैदान त्वरित सोडायचं आहे. एका बाजूला संजय 11 भातान. लक्ष वेध्या. चला नेक्स्ट मॅचचा टॉस होतोय. हॅलो, प्रभाकर ठाकूर यांच्या हस्ते टॉसविनचा कार्यक्रम होतोय. रुकेश, चला त्वरित आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येऊ द्या. त्यांनी तळवली संघ प्रॅक्टिस थांबवा. चला त्वरित क्षेत्ररक्षण शोधून घ्या. चला त्वरित क्षेत्ररक्षण शोधून घ्या. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. तुम्हा सर्वांचं पुनश्च हार्दिक असं स्वागत. उपसभापती चषक 2025 भातांच्या क्रीडानगरीवरती आपण पाहत आहोत. एकाच मैदानावरती तिसरी रजनीची स्पर्धा आपण पाहतोय आणि आगामी कालावधीमध्ये देखील 34 स्पर्धा जिचे वेध या स्पर्धेच्या माध्यमातून लागलेले आपण पाहत आहोत. परंतु उपसभापती चषकाचं कौतुक करायला हवं. अनेक स्पर्धा येतात, अनेक स्पर्धा जातात. पहिल्याच वर्षामध्ये अनेक स्पर्धा आपली हवा करण्याचा प्रयत्न करतात, परंतु नेक्स्ट इयरला ती स्पर्धा कदाचित दिसतही नाही. आणि अर्थात ही स्पर्धा 15 वर्ष पूर्ण करते. हे स्क्रीनवरती तुम्ही बाईक पाहत होता, जी बाईक दाखवली जात होती. या स्पर्धेच्या माध्यमातून प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी ही बाईक दिली जाईल उपसभापती चषकाच्या माध्यमातून. परंतु जिथे आपण पाहतोय ना, या सामन्याकडे आपण वळूया. 24 बॉल आणि 67 ची आवश्यकता आहे. आघाडीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहत आहोत. आघाडीची जोडी रोहन भोईर आणि राहुल भोईरला मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहत आहोत. नेव्ही 11 साई समर्थ तळवली संघ या स्पर्धेमध्ये उतरलाय, ज्यांनी हा संघ बांधलाय. अजित लबडे साहेब आणि अर्थात मनोजी मालकर साहेब यांच्या माध्यमातून हा संघ बांधण्यात आलाय. पुरस्कृत ज्यांनी या स्पर्धेमध्ये हा संघ केलाय, अजिजी लबडे साहेब आणि मनोजी मालकर साहेब यांनी हा संघ इथे बांधलाय, पुरस्कृत केलाय. चला मैदानाच्या आतमध्ये आघाडीची जोडी दाखल झाली. क्षेत्ररक्षण भरी सजून घ्या. गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना सौरभ मालकरला आपण पाहत आहोत. सौरभ मालकर गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. जीवन आहे खरी कसोटी, मागे वळून पाहू नका, येईल ताराबाई कोणी, वाट कोणाची पाहू नका. हे जग जिंकायचंय, सारं जिंकल्याशिवाय थांबू नका, जिंकल्याशिवाय थांबू नका. या टोनच्या आधारावरती जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज दाखल होत असताना पाहायला मिळेल तो अर्थात सौरभ मालकर. वेगाने गोलंदाजीसाठी तो दांडला जातो. सामन्याला सुरुवात. उत्तरार्ध एक मोठं लक्ष, 67 रनचं टार्गेट. पंचांचा इशारा येत असताना आपण पाहतो सामन्याला होतीये सुरुवात. प्रवीणजी पवार सर यांना आपण पाहतो पंचांच्या भूमिकेमध्ये. मॅन फ्रॉम पनवेल. पहिला बॉल लोअर फुल टोज होता, कमी गतीने टाकला होता. कवसला खेळू का समोरच्या दिशेने, या द्विधा मनस्थितीमध्ये बॅटर होता.
प्लेसमेंट चांगली होती, रन्स मिळालेला नाहीये. पहिला बॉल हा डॉट बॉलने सुरुवात झाली आहे. पूर्वार्धाच्या तुलनेमध्ये उत्तरार्धामध्ये एक दमदार सुरुवात निश्चित पाहायला मिळते की काय. परंतु मयूरजी पाटील आपण अद्याप पाहिलं ना तर या सामन्यांमध्ये धावसंख्येचा पाठलाग करणारा संघ विपरीत परिस्थितीमध्ये पाहायला मिळाला. डीआरएस कॉल करण्यात आला. वेस्ट साइड बॅटिंग टीमने डीआरएस कॉल केलाय. अंपायर कदाचित 20 मिनिट्स होऊन गेले होते. बॅटिंग टीमने डीआरएस कॉल इथे घेतलाय. डीआरएस कॉल करण्यात आला. हाईट फॅक्टर इथे चाचपणी इथे करण्यात येते. वेस्ट साइड किती आहे याची शहानिशा इथे होईल. फेअर डिलिव्हरी. बॅटिंग टीम डीआरएस आपण गमावलेला आहात. 2 डीआरएस तुम्हाला देण्यात येतात, ते तुम्ही वापरू शकता वेस्ट साइड आणि रनआउट साठी. अपवाद वगळता कोणत्याही कॉल साठी तुम्ही डीआरएस कॉल करू शकत नाही. वाईट बॉल असेल अन्यथा कोणत्याही गोष्टीसाठी डीआरएस कॉल तुम्हाला दिला जाणार नाही. उजव्या हस्तीच्या बाहेर इनसाइड आउट जागा बनवली आहे. थ्रू दी कव्हर्स चेंडू सीमारेषेच्या बाहेर पुढच्याच बॉलवरती चौकार. त्याचंही कामकाज या स्पर्धेच्या माध्यमातून चांगलं पाहायला मिळालंय. खऱ्या अर्थानं गीतांची मैफिल सजवत असताना आपण आकाशला पाहतोय. आकाशाला गवसणी घालणारी कामकाज. खुला टाकलेला बॉल समोरच्या दिशेने केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. इथे क्षेत्ररक्षण खराब झालंय. रन्स मिळतील. धावा येत असताना पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या इथे दुहेरीच्या मदतीने पुढे सरकत असताना 6 धावा धावफलकावरती आहेत. समीरने 45 धावा बनवल्यात. एक लेजेंडरी खेळाडू आहे, परंतु त्याच्याकडून या गोष्टींची अपेक्षा नाहीये. एक चांगल्या दर्जाचा खेळ व्हायलाच हवा. डेडिकेशन 100% असायला हवा. कमिटमेंट चांगली असायला हवी संघाच्या प्रती. त्यावेळेचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी. कदाचित झेल होता की काय याची चर्चा होईल, कारण इतक्या वेगाने चेंडू आला ना की रिॲक्शन टाइम फार कमी होते. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी. राज याला आपण पाहतो शॉट मिड विकेट क्षेत्रामध्ये. रिॲक्शन टाइम फार कमी होते या खेळाडूकडे. संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे ती 7. रोशन भुईरला आपण पाहत आहोत. स्ट्रायकर एंडवरती पहिला बॉल फेस करत असताना तो पाहायला मिळेल. या मैदानाने रोशन भुईरलाही भरभरून दिलेला आपण पाहिलंय, कारण 7 बॉल 7 षटकार याच मैदानावरती रोशन भुईरने खेचले होते. पहिला बॉल पाठवला ऑन साइडला सीमारेषेच्या बाहेर. पहिल्याच बॉलवरती चेंडू सीमारेषा पार चौकार. पाहतोय चांगली फटकेबाजी होईल. मॅच रंगात येईल यात मात्र शंका नाहीये. क्रिकेटचा अभूतपूर्व सोहळा आपण पाहत आहोत. गेले 14 वर्षाची आपली परंपरा, प्रतिष्ठा आणि अनुशासन ज्या स्पर्धेने जपलंय ना, ते उपसभापती चषक 2025 हा थरार आपण अनुभवतो आहोत. मॅचेस चांगल्या दर्जाचे होतात. क्रिकेट उच्च दर्जाचं होत आहे. अगदी त्याच वेळेला प्रत्येक मान्यवरांची उपस्थिती इथे फार प्रार्थनीय आणि वंदनीय आहे. स्कोर कार्ड वरती धाबा त्या 11. पुढचा बॉल वेगवान बॅटची लिडिंग एज. कॅच नव्हती तर ही मॅच होती. आणि अर्थात पहिला धक्का, पहिला फलंदाज रोशन भुईरबाग. स्कोर कार्ड वरती धावा आहेत ते एकंदरीत आपण पाहतोय, जिथे 11 धावा धावफलकावरती आहेत. पहिला फलंदाज बाद झाला. 11 ला 1 नेल्सन आकडा स्कोर कार्ड वरती.
1-1-1 11 धावा धाव फलकावर, एक फलंदाज बाद, एका षटकाचा खेळ संपला. आणि ज्या वेळेला नेल्सन आकडा आला ना त्या वेळेला विकेट गमावल्या गेल्यात. आणि क्रिकेटमध्ये डेव्हिड शेपर्ड नावाचा एक अंपायर्स होते. आपण हे पाहतोय संपूर्ण आयोजक वर्ग आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळतात. होय, विक्टरीची साईन प्रत्येकाने दाखवली. होय, ही स्पर्धा अर्थात यशस्वी राहिली आहे म्हणून दोन बोट दाखवत असताना विक्टरीची साईन आपण आयोजकांना पाहत होतो. डेव्हिड शेपर्डची चर्चा आपण करत होतो. डेव्हिड शेपर्ड नेहमीच एक पाय फोल्ड करायचे, एक हात फोल्ड करायचे. कारण होतं की तिथे मात्र इंग्लंडचा राजा ज्याने अनेक मोठे कारनामे केले, 111 वेळाला तो विजेता राहिला आणि त्याला ही समर्पणाची भावना ही मात्र नेहमी डेव्हिड शेपर्डची असायची. आणि म्हणून ते एक पाय आणि एक हात फोल्ड करायचे. त्या फलकावरती धावा त्या 11, एक चेंडू इथे बाद झालाय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. गोलंदाजी मार्कवरती राज चव्हाण. येणारे चेंडू आहेत त्या 18 बॉल आणि 56ची गरज. पुढचा बॉल यावेळेला समोरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होत असताना ऑफ ड्राय केलाय. क्षेत्ररक्षक होते त्यांना हुलकावणी. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. पद्धतीने संघाची धावसंख्या 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 15 ऑन दी बोर्ड. आता भातान गावामध्ये येण्याचा योग आला. रोशनजी सकपाळ यांचे विशेष करून आभारी असेल. खूप काही आहे या ठिकाणी. हाफ ट्रॅकर उसळी घेणारा चेंडू इथे पाहायला मिळतो. अगदी थेट यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना एक्स्ट्रा रन इथे येत असताना पाहायला मिळाले. उच्च दर्जाचं आयोजन, त्याहूनही अधिक सुंदर नियोजन या स्पर्धेचं आपण पाहतोय. प्रत्येकासाठी आसन व्यवस्था किंबहुना इथून सामन्याकडे पाहणं ना या दूरदृष्टी आयोजकांची फार छान आहे. कारण इथून सामने पाहणं एक वेगळीच उपलब्धी आहे. एखाद्या मोठ्या स्टँड मध्ये आपण असल्याचा अनुभव इथं होतो. खोला टाकलाय, चारी मुंड्यात चित केलं फलंदाजाला. 3 पॉइंट यॉर्कर इथे टाकला. जणू काय पाय चेचणारा यॉर्कर पाहायला मिळाला. डॉट बॉल. 16 धावा धावफलकावरती. भन्नाट वेग आहे परंतु अॅक्युरेसी पाहना राज चव्हाणची किती छान आहे. अचूकतेने तो गोलंदाजी करतोय. अगदी भेदकता, अचूकता आणि अगदी त्याच वेळेला आपण प्रतिस्पर्ध्याचे वैगुण ओळखून गोलंदाजी इथे केली. बॅटची थिके जावसाडे थर्ड मानला. चेंडू ट्रॅव्हल झालाय. सिंगल मिळाल्या. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. सेकंड रन देखील कंप्लीट करण्यात आली आहे. क्रिकेटच्या अभूतपूर्व सोहळ्यामध्ये धावा मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपण पाहतोय संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने जिथे 18 धावा धावफलकावरती विजयासाठी अजूनही 49 ची आवश्यकता. 15 बॉलचा खेळ शेष. 15 चेंडू आणि 49 धावा. सामन्यामध्ये अजूनही काही बिघडलेलं नाही. आत्मविश्वासाच्या जोरावरती खेळ करावा लागेल. क्रिकेटच्या या खेळामध्ये विजेतेपद मिळवता येतं. त्यासाठी आपण म्हणतो ना की गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होता. नकारात्मक दृष्टिकोन आहे ना तो पंक्चर झालेल्या टायर प्रमाणे असतो आणि टायर बदलल्याशिवाय आपल्याला लांबचा पल्ला गाठता येत नाही. हा नकारात्मक दृष्टिकोन आहे ना तो बाजूला सारावा लागेल. इथून या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 14 बॉल आणि 47 ची आवश्यकता. 2 धावा आल्यात या बॉलवरती. 20 धावा 1050 धावा या स्पर्धेतल्या कंप्लीट झाल्यात. लोअर पुलटोस इथे प्लेड ऑन. फलंदाज बाद. आपण म्हणतो ना ही संगीताची जोड क्रिकेटला लाभत असताना गीतांची मैफिल इथे सजवली जाते. या संघाची धावसंख्या 20 आहे. 2 फलंदाज बाद झालेत. स्क्रीन वरती आपण राहुलला पाहतोय. जर्सी नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये तो उभा आहे परंतु त्याच्या साथीला कोणता फलंदाज येऊन जास्तीचा उभा राहील. यस अंपायर बॅटर यायला वेळ लागतोय. आता अंपायरचे कॉल येऊ लागलेत कारण पंचाने ठाऊक आहे इथून पुढे अजूनही महत्वाच्या मॅचेस खूप साऱ्या बाकी आहेत. आणि आवर्जून रोशनजी सकपाळ सरांनी आवर्जून सांगितलं होतं की
लेदर बॉलच्या खेळाडूला यायला जास्तीचा वेळ लागू शकतो कदाचित, परंतु टेनिस बॉलच्या बॅटरला यायला जास्तीचा वेळ लागत नाही. 11 खेळाडू असतात, आपल्याला ठाऊक आपली बॅटिंगचा क्रम कुठे आहे, कारण ग्रामीण स्तरावरती प्रत्येकाचा क्रम ठरलेला आहे आणि क्रम बदलला की मग दुसरी टीम. नाही, ही बाब थांबायला हवी कुठेतरी, कारण मी म्हणतो की गावाच्या प्रतिष्ठेसाठी तुम्ही खेळता, गावासाठी तुम्ही खेळता आणि त्या कारणास्तव या बाबी कुठेतरी थांबायला हव्यात. कारण क्रिकेटमध्ये तुम्ही एकीचं बळ बनून राहिलात तर खऱ्या अर्थानं गावाच्या अभिमानासाठी तुम्ही खेळू शकता आणि गावाचा स्तर, गावाच्या नावाचा स्तर उंचावला जाईल. डाव्या यष्टीवरती हा चेंडू पाहायला मिळाला जो वेगाने इथे टाकण्यात आलाय. गोलंदाजाला दंडित करण्यात येतो. अवांतर धाव 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. परंतु ही बाब तितकीशी तथ्य आहे या बाबीमध्ये की गोलंदाजीचा क्रम असू द्यात किंवा फलंदाजीचा क्रम असू द्यात, ग्रामीण स्तरावरती हा ठरलेला असतो आणि अर्थात त्या कारणास्तव आपण लक्ष वेधतो की वारंवार आपण तयार राहा पुढचा बॅटर देखील. यावेळेला प्रॉपर टायमिंग झालं, ऑन साइडला क्षेत्ररक्षक होते. डेडिकेशन लेवल चांगलं आहे खेळाडूचं, जिथे तिथे पाहावं तिथे हा खेळाडू दिसतोय. समीर आणि समीर 40+ चा खेळाडू आहे, परंतु आज तागायत वय जरी वाढलं असेल ना तरी खेळण्याची धम्मक अजूनही कमी नाही आहे. शेर चाहे कितना भी बूढ़ा हो जाए घास नहीं खाता. 2 षटकांचा खेळ संपला. स्कोर कार्ड वरती आहेत त्या 23 2 फलंदाज बाद झालेत. 12 बॉल 44 ची गरज. खर तर आदरणीय वसंतदादा गाठवले साहेब, आपण या स्पर्धेचं जे आयोजन केलं आहात, प्रथमच मी या विभागामध्ये आलो. एकंदरीत या गावाकडे येत असताना असं वाटलंच नव्हतं की इतकं सुंदर आयोजन आणि नियोजन या स्पर्धेचं असेल. कारण अनेक स्पर्धा करण्याचा योग येतो. कदाचित हे माझं भाग्य असेल की या स्पर्धांमध्ये येऊ शकतो, पोहोचू शकतो. परंतु इथलं आयोजन काहीतरी निराळच आहे. अगदी डोंगराच्या कुशीमध्ये प्रत्येकाला या स्पर्धेचा आस्वाद घेता येतं. कदाचित शेवटच्या दिवसापर्यंत मॅच जाईल. मला वाटतं डोंगराच्या वरतून जास्तीचे सामने पाहिले जातील. परंतु मित्रांनो, स्वतःची काळजी घ्या. जिथे कुठूनही आपण सामने पाहत असाल, आपण स्वतःची काळजी आवश्यक द्या. 2 षटकांचा खेळ संपलाय. 12 बॉल आणि 44 ची आवश्यकता सामन्यामध्ये राहिली. 12 चेंडू आणि 44 धावा. चला, कोणीतरी एकानेच कॅप्टन बना. जास्तीचा वेळ खर्च करू नका. पुढचा बॉल. शुभमचा पहिला चेंडू ऑन साइडला खेळलाय. चेंडू हवेमध्ये, हवेच्या लाटांवरती स्वार होत सीमारेषेच्या बाहेर. आतमध्ये एक चांगला षटकार येत असताना ऋतिक भुईरच्या बॅटमधून पाहायला मिळाला. कष्ट केले नाही तर आयुष्य नष्ट होतं. एकच गोष्ट स्पष्ट आहे की रोजचं कष्ट श्रेष्ठ आहे. तुम्हाला कष्ट करावे लागतील. स्वतः कर्णधार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. त्याच्या बॅटमधून षटकार आलाय. त्याने सामना सहजासहजी सोडण्याचं नाव घेतलेलं नाहीये. 38 ची आवश्यकता. पुन्हा एकदा चेंडूने उसळी घेतली आहे. इथे मात्र सिंगल प्राप्त होत असताना आपण पाहतो आहोत. अर्थात डॉट बॉल आलाय. विजयासाठी एकंदरीत 10 बॉल आणि विजयाची 38 ची आवश्यकता. 10 चेंडू आणि 38 धावा. संकटांना पाहून रडायचं की लढायचं ना, हे स्वतःने स्वतःशी ठरवावं लागतं. कारण संकटांना पाहून रडलो तर संकट आपल्याला संपवतात आणि लढलो तर आपण संकटांना संपवणार आहोत. यासाठी मैदानाच्या आतमध्ये हा खेळ पाहायला मिळतोय. ऋतिक चांगल्या दर्जाची बॅटिंग तो करत असताना पाहायला मिळालाय. पुढचा बॉल. गोलंदाज पुन्हा एकदा शुभम. उद्वेशीच्या बाहेर वाईट यॉर्कर इथे टाकण्याचा प्रयत्न जो कारगर साबित राहू शकलेला नाहीये. 100 रन आली. अतिरिक्त धाव सदतीची गरज आहे या सामन्यामध्ये. येणारे बॉल आता मात्र शेष आहेत ते 10 चेंडू आणि 37 धावा. ऋतिक मैदानाच्या आतमध्ये स्वतःवरती विश्वास त्याने ठेवलाय आणि मोठे शोक खेळू लागलाय. बॅटिंग तो करतोय.
संघाचा नेता, दिशादर्शक, तारणहार, संघाचा कर्णधार उजव्या एसीच्या बाहेर. इथे मात्र कबसला खेळलेत, क्षेत्ररक्षक पोचलाय जरूर तिथे, मात्र चेंडू सीमारेषा ओलांडेल. धाव मिळतील 4. येतोय चौकार. धाव फलकावरती आहे. देणारे बॉल आता मात्र राहिले ते अर्थात 9 बॉल मध्ये 33 ची आवश्यकता. 9 चेंडू 33 धावा. जिगर वालों को डर से कोई वास्ता नहीं होता, हम वहां भी कदम रखते जहां कोई रास्ता नहीं होता. हा कर्णधार मैदानाच्या आतमध्ये उभा राहिला, रस्ते बंद झाले होते असंच वाटू लागलं होतं, परंतु अशा क्षणाला तो मैदानाच्या आतमध्ये आला आणि तो आनंद घेऊन आलाय संघासाठी. धाव फलकावरती आहे त्या 34. एक मोठं लक्ष, एक 67 धाव संख्येचं. डाव्या यष्टीवरती ऑन साइडला केलाय, चेंडू सीमारेषा ओलांडेल. धाव मिळतील 4. पुढच्याच बॉलवरती आणखीन एक चौकार. तरच्या 2 बॉलवरती 2 चौकार पाहायला मिळाल्यात. मैदानावरती आलेल्या या खेळाडूसाठी संघ सहकारी म्हणत असतील, तुझं पंख दिले देवाने, घे झेप सामर्थ्याने, दरी डोंगर हिरवी राणे, जा ओलांडून या सारी. संकट आहेत, अडचणी आहेत, परंतु त्याला पादाक्रांत तुला करायचा आहे. संघाला या मॅच मध्ये विजय प्राप्त करून द्यायचा आहे. येणारे चेंडू आता मात्र राहिले ते 8 बॉल आणि 29 ची गरज. पुढचे 2 बॉल महत्वाचे आहेत. 2 चेंडूवरती 2 मोठे स्ट्रोक यायला असाव्यात, त्यासाठी प्रयत्नशील असेल. स्वतः कर्णधार मैदानाच्या आतमध्ये उभा आहे, तो पेठून उठलाय. धावा येऊ लागल्यात. उजव्या सीच्या बाहेर हा चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागेल. अंडर प्रेशर गोलंदाज शुभम धाबे दणाणलेत त्याचे. रन जसे येऊ लागले, प्रतिस्पर्ध्याने पलटवार करायला सुरुवात केली आहे. मैदानाच्या आतमध्ये कर्णधार म्हणतोय की आज जर का इतिहास बनलेत ना, तर ते मी मोडीसी काढेन. धावा जर का चेस झालेल्या नसतील ना, तरी मी त्या मोडीस काढेन. हा प्रयत्न तो करतोय. जो पानी से नहाते वो केवल लिबास बदलते है, और जो पसीने से नहाते वो इतिहास बदलते है. इतिहास बदलणारा हा स्ट्रोक पहा. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, आणखीन एक अफलातून स्ट्रोक चौकार. आणि 24 धावा. सामना बनला, मॅच बनली. कर्णधार हार म्हणायला तयार नाहीये. हरेल तो कर्णधार कसला. मैदानाच्या आतमध्ये त्याच्या खांद्यावरती असलेली धुरा ऋतिक भोईर दाखवतोय. 3 चौकार त्याने ठोकल्यात आणि तेही लगातारचे. चहूबाजूला हे स्ट्रोक त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाल्यात. विविध क्षेत्रामध्ये त्याची बॅट इथे तळपतीये. आज तो थांबायला त्याला उसंत नाहीये. सोबती रे तू तुझ्याच अंतुला, तुधुनी तुझी तू वाट चाल एकला. एकट्याने चालावं लागणार आहे त्याला. त्याला ठाऊक आहे इथे काटे आहेत आपल्या रस्त्यावरती, तरी तो थांबायला तयार नाही. पुढचा बॉल खाली राहिला. थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. डॉट बॉल आलाय. आता समीकरण बदललेत. 6 बॉल 24 ची गरज. 6 चेंडू आणि 24 धावा. एक छोटासा ब्रेक घेऊया, डीजे कडे जाऊयात, एक मधुर संगीत ऐकूया. आवश्यकता. चला तुरंत क्षेत्ररक्षण सजून घ्या आणि नेक्स्ट मॅच भातानबाडा टीम. आम्ही आपलं लक्ष वेधतो आहोत. मैत्री 11 भातानबाडा, आपण तयार राहा. टॉस जिंकला आहात, त्याची निर्णयाची अंमलबजावणी करा. चला घाई करा. नेक्स्ट मॅच आपण देखील तयार राहायचं आणि आपण त्वरित क्षेत्ररक्षण शोधून घ्या. संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय तो अर्थातच निवी 11 समर्थ तळवली. संजय 11 भातान संघ मॅच मध्ये आलाय. भातानकर सहजासहजी हार मानत नाही. पॉवरफुल पीपल कम फ्रॉम पॉवरफुल प्लेसेस.
आणि अर्थात भातांकर देखील कवी नाही आहेत. मैदानाच्या आतमध्ये त्या दर्जाचा खेळ करत असताना आपण पाहिलं विजयासाठी येणारे 6 बॉल आणि 24 ची आवश्यकता आहे. हार जीत मधलं अंतर कमी करण्याचा प्रयत्न इथे केलाय तो अर्थातच कर्णधाराने. चला घाई करा जास्ती. पाण्याची मागणी करण्यात आली अंपायर. चला बॅटर्ससाठी पाणी मैदानाच्या आतमध्ये होत्यात. पाणी मैदानाच्या आतमध्ये येते परंतु अगदी त्याच वेळेला या मोठ्या स्पर्धेचा एक छोटासा घटक बनण्याची संधी मला या स्पर्धेच्या माध्यमातून लाभली. त्याकरता ऋषींजी सकपाळ साहेब आपलं विशेष करून मी आभारी असेल. कारण एक मोठ्या प्लॅटफॉर्म वरती आणि एक दर्जेदार आयोजनामध्ये एक छोटासा घटक होण्याची संधी मिळणं ही बाब देखील एक मोठी भाग्याची आहे. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आपण थेट प्रेक्षेपण पाहत आहोत या स्पर्धेचं. एक दर्जेदार नीट अँड क्लीन लाईव्ह कव्हरेज या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. उच्च दर्जाचा साऊंड क्वालिटी या स्पर्धेच्या माध्यमातून भव्य दिव्य व्यासपीठ आपण पाहतोय. आणि त्याहूनही अधिक मला तर वाटतं की या मैदानाकडे आपण पाहिलं ना तर मला अगदी जास्तीचे या विभागाची जाणीव नाहीये. परंतु या मिनी वानखेडे म्हणून या स्टेडियम या मैदानाकडे पाहिलं जातं आणि त्याच दर्जाचं क्रिकेटचं हे क्रीडांगण आपण पाहतोय. मैदानात एकदम आपण पाहिलं तर प्रेक्षक वर्गाची तितकीशी तुडुंब अशी गर्दी. जिथे शेवटच्या रजनीमध्ये शेवटच्या रात्रीमध्ये कदाचित या जागा संपूर्ण फुल्स होती. मॅच बनेल सामन्याकडे वळूयात. 6 बॉल 24 ची गरज. 6 चेंडू आणि 24 धावा. गोलंदाजी मार्क वरती यश मालकर दाखल होत असताना पाहायला मिळतोय. यश मालकर गोलंदाजी मार्क वरती दाखल झाला. 6 बॉल 24 ची गरज. यश गोलंदाजी मार्क वरती. सामन्याला सुरुवात. स्ट्राइक एंड वरती बॅटर संदीप गरत. पहिला बॉल पहिल्या बॉल वरती आक्रमण. चेंडू सीमारेषेच्या दिशेने. पहिल्याच बॉल वरती चौकार. सहा बॉल मध्ये 24 हव्या होत्या. पहिल्या बॉल वरती चौकार आलाय. क्रिकेट आणि अर्थात क्रिकेटमध्ये बॅट आणि बॉलचं तुडुंब युद्ध मैदानाच्या आतमध्ये रंगलंय. क्रिकेटचा हा भूतपूर्व सोहळा आपण पाहतोय. 5 बॉल आणि 20 ची गरज. चौकार षटकारांची तुफान आतिषबाजी. अचूक नियंत्रित गोलंदाजी. बॅट आणि बॉलची जुगलबंदी. हा बॉल उजव्या सीच्या बाहेर. इथे गोलंदाजाला दंडित करण्यात येणार. कमालीची मॅच हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. येणारे बॉल राहिले ते 5 चेंडू आणि 19 ची गरज. 5 चेंडू आणि 19 जावा. जे बसले होते ना ते उभे राहिले होते ना ते आता मात्र खुर्च्यांवरती येऊन उभे राहतात की काय. असाच एक सामना आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. मॅच बनली आहे. सामना बनलाय. कमालीची चुरस या सामन्यामध्ये. 19 ची गरज. पुन्हा कोलाद. वाईड यॉर्कर. इथे चुकी केली आहे श्रीरक्षकाने. डायरेक्ट हिट जरूर केलाय परंतु सिंगल कंप्लीट झाली आहे. प्रवीणजी पवार सरांनी सांगितलं की सिंगल इथे कंप्लीट करण्यात आली आहे. चहा आली आहे व्यासपीठावरती. आंतरराष्ट्रीय खेळाडू जे आहेत ना ते मला वाटतं कॉफी पासून जास्तीचे दूर राहतात. कॉफी विथ करण या कार्यक्रमापासून तर जास्तीचे दूर. आणि चहाची इथे आपण पाहिलं ना चहाचा कार्यक्रम सर्वाधिक महत्वाचा राहतो. कदाचित आजच्या दिवशी सर्वांच्या आयुष्यामध्ये चहाचा कार्यक्रम जास्तीचा झालाय. आज 14 फेब्रुवारी आहे. स्कोर कार्ड वरती धावा ते 49. 49 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. विजयासाठी आवश्यकता आहे ती अर्थात 4 बॉल आणि 18 धावसंख्येची आवश्यकता. 4 चेंडू आणि 18 धावा. चार चेंडू आणि 18 ची आवश्यकता मॅच मध्ये राहिली आहे. 4 बॉल 18 धावा. संघाची धावसंख्या 18 पाहायला मिळते. विजयासाठी आवश्यकता आहे. कोणाच्या मनामध्ये साशंकता असेल तर आपल्या माहितीसाठी पहिल्या बॉल वरती चौकार आला. 24 हव्या होत्या. दुसऱ्या बॉल वरती वाईड आला. अर्थात तिसऱ्या बॉल वरती सिंगल आली. एकंदरीत 6 आल्यात मागच्या 2 बॉल वरती. राहिलेत ते बॉल 4 बॉल आणि 18 ची गरज. पीने के शौकीन तो हम भी है मगर जब भी पीते केवल चाय पीते. चहा आली आहे. चहावरती काहीतरी व्हायला हवं. मैदानाच्या आतमध्ये राहिलेत ते बॉल अर्थात 4 बॉल आणि 18 ची आवश्यकता. उजव्या सीच्या बाहेर बॅटचा टोला लागला. लॉंगॉनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. नशिबाची साथ. मिळतील धावा 4. हा आलाय चौकार.
अर्धशतक कंप्लीट 53 धावा फलकावरती 2 फलंदाज बाद येणारे चेंडू आता मात्र शेष राहिले 3 बॉल 14 ची गरज 3 चेंडू आणि 14 धावा कमालीचा सामना बदलू लागलाय नशिबाने साथ दिली आहे आपण अनेक वेळा म्हणतो ना नशीबी हमेशा ही बहादुरों का साथ देता है बॉल जायचा होता कुठे गेला कुठे नॉन स्ट्रायकर एंड म्हणत होता बॉल सोडून द्या परंतु नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं बॅटचा टोला लागला आणि समोर चौकार आलाय 3 बॉल 14 ची गरज 3 चेंडू आणि 14 धावा उत्कंठावर्धक ही मॅच पुढचा बॉल गोलंदाज उद्वेशीच्या बाहेर दिशाहीन चेंडू इथे पाहायला मिळालाय एक्स्ट्रा रन येत असताना पंच देखील आता सांगू लागले असता शाहरुख खानच्या पोच मध्ये त्यांनी सांगितलं इट इज अ व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन संघाची धावसंख्या अतिरिक्तच्या मदतीने जिथे 54 बनल्यात विजयासाठी अजूनही आवश्यकता आहे ती 13 ची समीकरण पाहिलं ना 3-13 कोणाचे वाचतील 3 बॉल 13 ची गरज सामन्यामध्ये 3-13 ची आवश्यकता आहे पुढचा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल यावेळेला फटका ताकदीचा प्रचंड वापर केलाय चेंडूने उंची जास्त लांबी तितकीशी घेऊ शकलेला नाहीये फलंदाज बाद कॅच झाली की नाही कारण त्याला ठाऊक होतं की हा भातान पाड्यामध्ये जातोय की काय बॉल इतका उंच गेला होता परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते त्याला ठाऊक होतं यशला की आपण मोठी चुकी केली आहे घोड चुकी केली होती पुढ्यात टाकला होता बॉल नशीब इतकं चांगलं होतं गोलंदाजाचं की बॉलला एलिव्हेशन तितकंसं प्राप्त झालं नाही स्कोर कार्ड वरती धावा त्या 54 3 फलंदाज बाद येणारे चेंडू आता मात्र शेष राहिले ते 2 बॉल 13 ची गरज कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे 2 बॉल आणि 13 धावा निवांत बसलेल्या प्रेक्षक वर्गाला उभं केलं या सामन्याने कदाचित आज काही कार्यक्रम वेगळे झाले असतील तेही बाणावरती झाले असतील या मॅच पाहता ज्या पद्धतीचा सामना इथे पाहायला मिळाला क्रिकेटचे चित्त थरारक लढत उत्कंठावर्धक मॅच हाय व्होल्टेज ड्रामा आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिला 2 बॉल आणि 13 ची गरज सामना अजूनही संपलेला नाही आहे क्रिकेटचा खेळ आहे कधी काय घडेल नाही याचा मात्र नेम नाही अजूनही 2 बॉलचा खेळ शेष पुढचा चेंडू डाव्या यष्टीवरती पंचांकडे अपील बोट आकाशाकडे लेग B4 प्लम स्वरूपामध्ये फलंदाज OUT बाद परंतु अगदी त्याच वेळेला माझ्यासाठी या शेवटचा बॉल राहील अनेक आठवणी घेऊन जाईल मी या स्पर्धेच्या माध्यमातून अर्थात काही क्षण राहिले या स्पर्धेच्या माध्यमातून अविश्वसनीय असं आयोजन या स्पर्धेचं आपण पाहिलं यावेळेचा बॉल ऑन साइडला खेळलाय हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली मागील 3 बॉल वरती 3 विकेट घेतली आहेत आणि विकेट हॅट्रिक देखील प्राप्त केली आहे या मॅच मध्ये कमालीचा सामना सारं काही पाहायला मिळालं या सामन्यामध्ये विकेट हॅट्रिक यश मालकरच्या नावे 45 धावांची खेळी साकारली ती अर्थात फलंदाज समीर मालकरने या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार ऍब्सोल्युटली नो डाऊट तो 40+ आहे परंतु मैदानाच्या आतमध्ये आजही त्याची बॅट तळपतीये आणि धावा गोळा करते समीर